बघितलं तर राजे महाराजे असतील त्यांची जयंती साजरी केली जाते, जे संत असतात त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते, मानवाचा वाढदिवस जन्मोत्सव वाढदिवस साजरा केला जातो, परंतु परमेश्वराचा अवतार दिन हा साजरा केला जातो. मग अवतार दिन साजरा केला जातो म्हणजे त्या दिवशी त्या अवताराबद्दलच्या लीळा सांगणे, त्या अवताराबद्दलच्या लीळा श्रवण करणे, त्या जो अवताराचा अवतार जन्मोत्सव असेल त्या अवताराबद्दलचं सकाळी स्नान वगैरे करून विडा अवसर करून स्मरण करणं, अर्थातच म्हणजे त्या दिवशी त्या अवताराला आठवावे असा हा अवतार दिन. आणि या ठिकाणी जो दुसरा सोहळा संपन्न होत आहे तो म्हणजे अनुसरण दीक्षाविधी. मग अनुसरण म्हणजे नेमकी काय तर महादाईसा एक वेळेस स्वामींना म्हणतात की मला संन्यास द्या. त्यावर स्वामी त्या महादाईसांना म्हणतात की उरा इतक्या पाण्यामध्ये जाऊन उभे राहावं आणि हात वरती करून म्हणावं संन्यास तो हम, संन्यास तो हम. अहो असं म्हणून संन्यास होत नसतो. त्यासाठी राग द्वेष काम क्रोध मद मत्सर या षड विकारांचा त्याग करावा लागतो. आणि जो या षड विकारांचा त्याग करतो त्यांना संन्यासाची नावे संन्यासकी बाई असे म्हणतात, तो खरा संन्यासी. आणि जितकं संन्यास घेणं महत्वाचं आहे गरजेचं आहे तितकंच कपडा हे जे कपडे आहेत हेही तितकेच गरजेचे आहे महत्वाचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये संन्यास घेतल्यानंतर ही जी वस्त्र होती ती बदलली जात नव्हती. तर असंच एकदा काय झालं, इंद्रभट आणि महिमभट हे दोघे एका नगरीमध्ये भिक्षेकरते जातात आणि त्या भिक्षेसाठी गेल्यानंतर नेमकी त्याच दिवशी एका मोठ्या अधिकाऱ्याचे घोडे चोरीला गेले होते. आता घोडे मोठ्या अधिकाऱ्याची चोरीला गेल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सैनिकांना सांगितलं की जा म्हणे ज्याने चोरले त्यांना पकडून आणा. नेमकी हे दोघे त्यांच्या तावडीमध्ये सापडण्यात आले. इंद्रभट आणि माईभट्टांना या दोघांनाही पकडून आणलं आणि त्यांना बांधून ठेवण्यात आले. त्यावेळेस त्या मोठ्या अधिकाऱ्याचा असा निर्णय झाला की यांना आता सुळावर चढवायचे म्हणजे फाशी द्यायची. त्यावेळेस इंद्रभट माईभट्टांना म्हणतात की किम मौनंते, अहो असं आता आपण किती वेळ गप्प बसायचं. कारण ते काही बोलत नव्हते. त्यांनी आपला परिचय दिलेला नव्हता की आम्ही भटमार्गीचे आहोत की आम्ही संन्यासी आहोत, असा कोणताही परिचय त्या दोघांनी दिलेला नव्हता. परंतु त्यांचा तो एक शब्द तो म्हणजे किम मौनंते हा शब्द एका माणसाने ऐकला होता. आणि तो माणूस तो मनुष्य त्या मोठ्या अधिकाऱ्याकडे जातो आणि जाऊन सांगतो की अहो ते तर भटमार्गीचे आहेत, ते संस्कृत बोलतात, ते संस्कृत विद्वान आहेत. हे त्या अधिकाऱ्याला समजल्यानंतर तो अधिकारी त्या दोघांकडे येतात आणि त्यांची माफी मागतात आणि म्हणतात अहो माझ्याकडून किती मोठी चूक झाली असती, मला माफ करा, मी तुम्हाला फाशीवर चढवलं असतं, मला माहीत नव्हतं की तुम्ही इतकी विद्वान आहात. मग तेव्हा ते नागदेव आचार्यांच्या लक्षात आलं, ते पंथाचे आचार्य होते, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की कपडे ही तितकेच महत्वाचे आहे. आता अनुसरण म्हणजे नेमकी काय, अनुसरणाची व्याख्या काय आहे ती म्हणजे एथ अधीन होईजे एथुनी म्हणितले ते कीजे, ते अनुसरण. आता एथ अधीन होईजे म्हणजे काय तर फक्त परमेश्वराच्याच अधीन राहणं, कोणाच्याही अधीन न राहणं. एथुनी म्हणितले ते कीजे म्हणजे स्वामींनी जे जे सांगितले ते कीजे, ते अनुसरण. अशी झाली ही अनुसरणाची व्याख्या. एक दिवशी स्वामी डोमेग्रामी सकाळचा पूजा उत्सव झाल्यानंतर छिन्नस्थळीकडे विहरणासाठी जातात आणि छिन्नस्थळीवर आसनी उपविष्ट असताना दायंबा स्वामींच्या नजीक बसलेले होते. दायंबा हे मूळ नाव आणि भोजिया हे प्रसादिक नाव. दायंबा हे त्यांचा बोधाधिकार बलवत्तर होता, परंतु त्यांनी अनुसरणार आड त्यांनी खूप अनाधिका जोडून ठेवलेले होते. मग त्यावेळेस स्वामी आश्वासनपूर्वक त्या दायंबांना म्हणजेच त्या एका छोट्याशा रोपट्याकडे बघून स्वामी त्या दायंबांना म्हणतात की भोजिया शिखासूत्राचा त्याग करा आणि आम्हाला अनुसरा हो. आता शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे जानवे आणि आम्हाला अनुसरा. सर्वज्ञ श्री जगदर स्वामी फक्त एकटे दायंबांना नव्हे ते या संपूर्ण मानव धर्माला सांगत होते, आश्वासनपूर्वक म्हणत होते की तुम्ही अनुसरण घ्या, संन्यास घ्या. त्याच प्रकारे आज या ठिकाणी या धर्मकुमारी ताई आज या ठिकाणी दीक्षा यांची झालेली आहे. खरं तर त्यांचा जीव
त्यांचा जीव किती महान आहे. म्हणजे त्या जीवाने मागील जन्मामध्ये काहीतरी सतप्राप्ती भजन घडलेले असेल, त्यांचे काही मागील जन्माचे अधिकार जोडलेले असतील, म्हणून त्या आज इथपर्यंत येऊन पोहोचल्या. आणि आम्ही अभागी, आम्ही अजून इथेच आहे. आम्ही काहीतरी अनाधिकार अजून जोडलेले असतील, म्हणून आम्ही आज इथे आहे. खरं तर त्यांची ही दीक्षाविधी, त्यांचा हा संन्यास विधी, त्यांचा पूर्णत्वाला जाओ, त्यांच्याकडून धर्माचे रक्षण हो, अशी आपण सर्वांनी परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. स्वामींनी फक्त एकच जन्म मागितलेला आहे. असा हा देह, असा हा जन्म या ताईंनी आज इथे या ठिकाणी दिलेला आहे. तू दाता मी तुला मागता, असो निरंतर एकची जन्म तुझला देण्या, व्हावा निर्धार दयाळा, व्हावा निर्धार. खरं तर धन्य माता पिता तयाची या. खरं तर धन्यता त्यांच्या देहाच्या मातोश्री आणि त्यांचे वडील यांना दिली गेली पाहिजे. कळी कन्या पुत्र होती ते सात्विक. आज या ठिकाणी मी जे काही वक्तव्य केलं ते म्हणजे आम्हाला ज्यांनी घडवलं मडवलं आणि घडवून मळून ज्यांनी आम्हाला इथपर्यंत येऊन पोहोचवलं आणि इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी ज्यांचे खरं योगदान आहे. खरं तर आम्ही 2 प्रश्न विचारले तर एका वाक्यात प्रश्नाचं उत्तर देणार, कमी बोलणार पण महत्त्वाचं बोलणार, आणि आमच्या काही शंका असतात त्या शंकेचं समाधानपूर्वक असं त्याचं निरसन करणार. ते म्हणजे परमपूज्य परम आदरणीय करंजगाव येथील मोठे बाबाजी. खरं तर त्यांना मी धन्यवाद करते, कारण त्यांनी मला इथपर्यंत येऊन पोहोचवलेलं आहे. माझ्याकडून बोलताना काही चुकीचे शब्द बोलले गेले असतील आणि सर्व साधू संतांच्या समवेत मी सूत्रांचा उल्लेख केलेला आहे. मी या ठिकाणी माफी मागते, कारण मी वचनांचा उल्लेख हा केलेला आहे, म्हणून मी इथे माफी मागते आणि लांबलेल्या 2 शब्दांना इथेच थांबवते. करविली तेसी केली कटकट, वाकडी किनेनो देवची जाणे. जे योग्य असेल ते प्रभूंचे आणि जे चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. मी माझ्या विचारांना इथेच पूर्णविराम देते. दंडप्रणाम, मर्यादा विराजते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण ताईंच्या प्रखर अशा विचारांचं स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण आपले सततम नमामि श्री दत्तात्रेय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परमार्ग अधिकारण श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिन. या अवतार दिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झालेले आहात. या ठिकाणी एक नवयुवक मुलगी संन्यास दीक्षा घेत आहे. परमेश्वर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण आज उगवलेला आहे. कुमारी किरण महाजन आज आपलं तन मन धन परमेश्वराला समर्पण करत आहे. या मंगलमय अवसराला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परम महंत श्री मयंकराज बाबा कपाटे लोण भरवस, त्याचप्रमाणे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री कृष्णराज बाबा मराठे गंगापूर, त्याचप्रमाणे परमपूजनीय उपस्थित श्यामदादा शेवलीकर, उपस्थित सर्व संत तपस्विनी माता भगिनी आणि धर्मप्रेमी बंधू भगिनींनो, आज आपण एक मुलगी किरण ही ब्रह्मविद्या अभ्यास करून आपल्या कृतकर्मावर प्रायश्चित
घेऊन आज जीव परमेश्वराला अनुसरत आहे. तिचं हे अनुसरण परमेश्वराने सिद्धीला न्यावं अशी प्रभुचरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना नम्र विनंती करतो. आपण आपल्या जीवनामध्ये दुःख येतात, ते दुःख दूर होण्याकरता परमेश्वराला प्रार्थना करत असतो. ही प्रार्थना तर आवश्यक आहे, परंतु केवळ प्रार्थना करून भागणार नाही. प्रार्थनेचं पुढचं पाऊल परमेश्वराला आपलं जीवन समर्पण करायला पाहिजे. कारण परमेश्वराने तुम्हाला हा अनमोल देह दिलेला आहे. या देहामध्ये येऊन आपण परमेश्वराचं मनन चिंतन करावं. स्वामी जीवधर व्यसनी चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना कनाशीला पोहोचलेले आहेत आणि स्वामी कनाशीला आले म्हणून गावातील सद्भक्त मंडळी स्वामींच्या दर्शनाला येते आणि दर्शनाला आल्यानंतर त्या गावामध्ये एक ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण स्वामीला प्रार्थना करतो की मी एक साधारण ब्राह्मण आहे, माझ्या घरी मूलबाळ नाही, तरी मला मूलबाळ व्हावं आणि आपण माझ्या भोजनाचा स्वीकार करावा. त्याची विनंती ऐकून स्वामी त्याच्या घरी जातात. तो आपल्या घरी स्वामींचं पूजन अर्चन करून स्वामींना आणि स्वामींच्या भक्तजनांना आनंदाने भोजन देतो आणि ते भोजन परमेश्वराने स्वीकार केल्यानंतर स्वामी प्रसन्न झालेले आहेत आणि त्याला म्हणतात, तुम्हाला काय पाहिजे? तो म्हणतो, मला सुने हाती तक्रभात. त्याला मुलगा नव्हता म्हणून त्याने काय म्हटलं, सुने हाती तक्रभात, की मला मुलगा व्हावा आणि माझ्या घरी दही दुभतं असावं, माझ्या घरी सून यावी आणि सुनेने मला ताक भात खाऊ घालावं. स्वामी म्हणतात ते होईल, अजून मागा, अजून काय पाहिजे? ते म्हणतात जिजीमत हेच व्हावे, मला हेच पाहिजे. स्वामी म्हणतात ते तुम्हाला प्राप्त होईल, अजून काही मागा. तो म्हणतो हेच व्हावे. त्याप्रमाणे त्याला परमेश्वर देतात. जेव्हा भक्त जनता स्वामींच्या बरोबर निघाली तर बाईसा म्हणते बाबांना की तुम्ही त्या ब्राह्मणाला सर्व काही देत असताना त्यांनी काय म्हटलं, सुने हाती तक्रभात, सुनेकडून मला ताक भात खायला हवे. तर ती म्हटली हे काय मागणं झालं? विश्वाचा पती परमेश्वर तो प्रसन्न झाला तर काही सांसारिक सुख मागायचं का? मग स्वामी त्या भक्तजनांना एक वेवाचा दृष्टांत निरूपण करतात की कुणी एक गाव आहे, त्या गावामध्ये एक विणकर राहतो. तो वस्त्र विणण्याचं काम करतो आणि वस्त्र विणल्यानंतर ज्या सरळ लाकडावर ते वस्त्र लपेटलं जाते ते लाकूड तुटते.
म्हणून तो शेजारी एक मोठं गाव असते तिथे बाजार भरतो. ते बाजारातून लाकूड आणण्याकरता तो घरून निघतो. त्या बाजाराला वेळ आहे, 12 वाजले, म्हणून तो न्याहारी करून निघतो. न्याहारी व्यवस्थित झालेली असते आणि बाजाराला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये एक झाड दिसते. बाजाराला वेळ आहे, परंतु याने पोटभर नाश्ता केल्यामुळे त्याला वाटते झाडाखाली आपण जरा विश्रांती करावी, म्हणून तो विश्रांती करतो. ते विश्रांती करत असताना ते झाडाच्या फांद्याकडे लक्ष जाते की या झाडाच्या फांद्या किती सुंदर आहेत. त्या सुंदर फांद्या पाहून त्याला वाटते असंच मला माझं वस्त्र विणण्याकरता लाकूड पाहिजे. तर ते लाकूड पडते. त्याला मोठं आश्चर्य वाटते की काही वारं नाहीये, काही झाडावर माकडं नाहीयेत, ते फांदी तुटून कशी पडली. तेव्हा तो वृक्ष जो आहे तो साधारण वृक्ष नसतो, तो कल्पवृक्ष असतो. जे तुम्ही कल्पना कराल ते पावेल. त्याप्रमाणे त्यांनी जी कल्पना केली की माझं वस्त्र विणण्याकरता सरळ लाकूड पाहिजे, ते मला मिळालं पाहिजे, म्हणून मी बाजारात जातो. ते लाकूड त्याला मिळते म्हणून तो खांद्यावर घेऊन निघतो. तर तो जो वृक्ष आहे तो साधारण वृक्ष नसल्यामुळे तो म्हणतो, अरे विणकरा, तुला काय पाहिजे? तो म्हणतो, हे लाकूड मोडलं तर मला परत बाजारात यावं लागेल आणि लाकूड घेऊन जावं लागेल. तर तो वृक्ष म्हणतो, आगा विणकरा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, काय पाहिजे? तो म्हणतो, मोडिये तोडिये आणि वेवची दे. म्हणजे हे लाकूड मोडलं तर मला दुसरं लाकूड विकत घ्यावं लागेल. तर तो अजून एक फांदी देतो, सरळ फांदी. तो घेऊन घरी जायला निघतो. याप्रमाणे स्वामींनी भक्तजनाला हा दृष्टांत सांगितलेला आहे. त्या दृष्टांताचा भावार्थ जो आहे की जसा त्या विणकराला तो कल्पवृक्ष प्रसन्न झाला तर त्याला दुसरी फांदी मिळाली, तसं तुम्हाला परमेश्वर प्रसन्न झाल्यावर काय परमेश्वराजवळ प्रापंचिक वस्तू मागायच्या का? परमेश्वर प्राप्त झालेला आहे. जसा राजा प्रसन्न झाला तर तुम्ही एखादा प्लॉट मागा, घर मागा, जमीन मागा, मंडलाचं राज्य मागा, तो द्यायला समर्थ आहे. तसा जीव प्रसन्न झाली, जीवे काही प्रापंचिक वस्तू मागायची आहे का? ही तुमच्या प्रारब्धाने मिळणारीच आहे. तर परमेश्वर तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त करणार आहे, तो मोक्ष देणार आहे. त्या मोक्षदानाकडे आपण परमेश्वराचा आनंद मागायला पाहिजे. तो आनंद कुमारी तपस्विनी किरणताई ह्या संसाराचा त्याग करून मनावर नियंत्रण करून त्या परमेश्वराचं मनन चिंतन करण्याकरता आज अनुसरत आहेत. परमेश्वराचं नामस्मरण करत आहेत. परमेश्वराच्याच नामाने परमेश्वराची प्राप्ती होते. असा परमेश्वर तिला आपला शाश्वत आनंद प्रदान करो. तिने नित्य नेमाने परमेश्वराचं चिंतन मनन करावं आणि आपलं जीवन सफल करावं. आणि आपण सर्वांनी परमेश्वराचं शुभचिंतन करून आपलं जीवन सफल करावं. शेवटी तरी परमेश्वराला अनुसरा.
परमेश्वराचं नामस्मरण करा. या कार्यक्रमाचे आयोजक परम पूजनीय परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री डोळसकर बाबा हे तिला धर्मरक्षणार्थ खूप काठी आहेत. खूप काठीप्रमाणे तिच्या धर्माचं संरक्षण करून तिला अनिष्टापासून वाचून इष्ट प्रदान करतील अशी प्रभू चरणी प्रार्थना करून आपण सर्व आपल्या सांसारिक जीवनामधला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन अभिवादन करून सर्वांचं अभिनंदन करतो. श्री दत्तात्रेय प्रभू महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. थोडे दिवस मिळाले तयारी करण्यासाठी, परंतु ज्यांना अनुसरण घ्यायचं होतं त्या किरणताई, त्यांना घाई झाली होती. आणि अशी घाई प्रत्येकाला व्हायला पाहिजे. आत्ता 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा अशीच एक संन्यास दीक्षा झाली. त्यांनी 8 दिवसात विचार केला. दराडीबाई 8 दिवसात विचार केला आणि संन्यास दीक्षा झाली. तिथं बरेच नातेवाईकांच्या बरेच अडचणी असतात, कारण ज्यांना अनुसरण घ्यायचं त्यांनी बरेच अडथळे जोडलेले असतात. ते अडथळे कमी करत 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 अडथळे कमी करायला वेळ लागतो. देवाजवळ प्रार्थना केल्यावर, देवाजवळ प्रायश्चित केल्यावर, दुःख केल्यावर, अर्थ केल्यावर ते अडथळे कमी होतात. आणि वेळ आला आणि कार्यक्रम ठरला. अचानक प्रथम गुरुजींची आठवण आली. खूप बरेच वर्ष झाले बाबा आलेले नव्हते. 3 वर्षापूर्वी आले होते. चिमणीला 3 वर्ष व्हायला आणखी 2 महिने बाकी आहे. तर तेव्हा आले होते आणि बाबांनी यावं, थकलेले आहेत, मनातून वाटत होतं बाबांनी यावं, तुझं शुभचिंतनासाठी, तिला आशीर्वाद देण्यासाठी यावं. आणि सहजच मंदाताई वगैरे गेल्या होत्या रिद्धपूरला. त्यांनी दंडूत घातला. बाबा हो म्हणाले. खूप बरं वाटलं. आणि शेवट आज काल संध्याकाळी बाबा पोहोचले. बाबांचे तर गुरुजी आहेत ज्यांनी मला लहानचं मोठं केलंय, त्यांचे मी काय आभार मानू. जन्मभर ते मी त्यांच्या उपकाराखाली, म्हणजे त्यांनी उपकार म्हणून केलंच नाही, निरपेक्ष बुद्धीने केलं, धर्मबुद्धीने केलं आणि मी तसाच राहणार आहे. आभार नाही. सायंगराज दादांना सुद्धा एक फोन केला आणि ते हो म्हणाले. बस हो म्हटले. त्यानंतर मी फोन नाही, काहीच नाही. पुन्हा काल फोन केला. काय करताय, कधी निघताय, कधी येत आहे? येतो मी सकाळी, पण तुम्हाला 11 वाजता वापस जायचंय. ठीक आहे, तुम्ही अर्धा तास बोला, दीक्षा तुमच्या समोर करून घेतो, तुम्ही जा. गेले. तसेच आमचे सन्मित्र जे नेहमी आमच्या सोबत असतात, कृष्णराज बाबा मराठे, मयंकराज बाबा पंजाबी, तसेच नेहमी सोबत असणारे दादेराज बाबा, पेंटर आपले विजयराज दादा, राजू दादा, आणखी धनंजय दादा पुण्यावरून आले. हे सर्व हाक मारली म्हणजे जवळ येणारे, कधी हाकेशी येणार, पटकन हाक मारली, कधी हाक मारली की कधी येणारे, हे सर्व आलेत. त्या सर्वांचे आभार मानतो. परंतु हे आभार जरी मानत असतो तरी हे नेहमी सोबतच राहणार आहेत. त्याही व्यतिरिक्त आजचा दिवस तुमच्या सर्वांसाठी खूप धावपळीचा आहे. आज खूप दाट लग्नतिथी आहे, खूप दाट आहे. कुणाचे लग्न आहे, कुणाचे हळद आहे, कुणाचं काय आहे. आणि त्या बाकी कोणत्याही धार्मिक विधीपेक्षा जो नातेवाईकांचा जो कार्यक्रम असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो. जोपर्यंत तुम्ही संसारात आहे तोपर्यंत. दीक्षा घेतल्यानंतर आम्हाला त्याचं काही महत्व नाही. आम्हाला लग्नापेक्षा दीक्षाच जास्त महत्वाची आहे. दीक्षा अनुसरण सांगितलं ना दादांनी, अनुसरण हा विधी सर्वात महत्वाचा आहे. त्याला तुम्ही गेलंच पाहिजे. तुम्ही म्हणजे आम्ही संन्याशांनी, तुमच्यासाठी नाही. तो तुम्ही लग्नच करा, म्हणजे तो जास्त महत्वाचा आहे. संसारात जोपर्यंत तुम्ही राहत आहे तोपर्यंत तुम्हाला तेच महत्वाचं आहे. नातेवाईकच सांभाळावे लागतात. म्हणून एवढ्या धावपळीमधून तुम्ही वेळात वेळ काढून दुपारी 12 वाजता का होईना पण हजर झाले, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि पुढेही
वेळात वेळ काढून उशिरा का होईना तुम्ही कधी या, 12ला या, 1ला या, पण आले हे महत्वाचं आहे. भले तुम्हाला 11 वाजता होऊन गेली दीक्षा, ती तुम्हाला पाहायला नाही मिळाली, काय हरकत नाही, प्रसाद तर मिळेल शेवटी. तुम्ही कधी का होईना पण आले, जे सकाळपासून आले, काही कालपासून आले, सेवा करू लागले. आणि खूप अडचणीचं गाव आहे. सायकेड्यावरून, निफाडवरून, मांजरगाववरून करंजगावला यायला काही साधन मिळत नाही. लोक स्वतःच्या साधनाने यावं लागतं. किंवा अशी अडचणीचं गाव असून सुद्धा तुम्ही कुणी मुंबईवरून आलेत, काही मुंबईवरून आलेले, कुणी दूरवरून आलेले आहेत, काही परंतु आले इथपर्यंत. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. पुढील सूचना निलेश दादा देतील. धन्यवाद. सायकर असेल, गेल्या 30 वर्षापासून आपण संस्थेच्या सोबत आहात, आपले सुद्धा ऋण व्यक्त करतो. यानंतर आज सायंकाळी ठीक 6 वाजता श्री दत्त मंदिरातील मुख्य अधिष्ठान, या अधिष्ठानाची जी मूर्त आहे, या मूर्तीची गेल्या 13 वर्षापासून या करंजगाव नगरीमधून आम्ही भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी साजरी करत असतो आणि त्यानंतर पुन्हा महाप्रसाद होत असतो. असा हा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे अशी मी विनंती करतो. यानंतर आरती होईल. अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया, जय जय अवधूत आदि गुरु जो मार्गासी आदि गुरु तो श्री दत्तात्रेया, जय जय अवधूत प्रभु, अवधूत प्रभुराया, खांद्या कावड पारधिवेश नराया, जय जय अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया, जय आया. 6-4-18 वर करावरती खुदला श्रमली वेद माया, जय जय अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया, जय जय अवधूत प्रभुराया. उमरांकित मुनी कृष्ण सुधाकर, उमरांकित मुनी कृष्ण सुधाकर, संतो लागे पाया, जय जय अवधूत प्रभुराया, अवधूत प्रभुराया, जय जय अवधूत प्रभुराया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगत्. सह्याद्री शिखरे रम्यं त्रियनसूयानन्दनं, वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगत्. फलस्थनगरे जातं द्वारवत्या निवासिनं, चक्रपाणितं जनकादिजनं, नेमाम्बोदर सम्भूतं कानवादनन्तनायका, पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं, पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव, महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, सत्य सनातन महात्म धर्म की जय. चतुर्वेद साधन की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत प्रणाम. दंडवत. ज्ञानपीठाजवळ सर्व आचार्यगणांची, साधू संतांची भोजनाची